हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 5. श्री भगवानुवाच. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, आत्तापर्यंत माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत. ते सर्व मी जाणतो, परंतपा तू मात्र ते जाणत नाहीस. अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत श्री आता उत्तर द्यायला आरंभ करत आहेत. वास्तविक त्यांनी याचे उत्तर दुसऱ्या अध्यायात दिलेले आहे, परंतु अर्जुन हा त्यांचा प्रिय शिष्य आणि सखा आहे, तेव्हा या शिष्योत्तमाच्या शंकांचे पूर्णपणे निरसन करण्यासाठी ते पुन्हा न कंटाळता उत्तर देत आहेत. मात्र यावेळी भगवंत श्री चर्चा करत नाहीत, तर ते ठामपणे विधान करत आहेत. आत्तापर्यंत माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत. पुढे ते जे काही म्हणत आहेत ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की ते सर्व मी जाणतो, परंतपा तू मात्र ते जाणत नाहीस. येथे अर्जुनाला परंतपा असे संबोधन केले आहे, कारण त्यांना सुचवायचे आहे की शत्रूला पीडा देणाऱ्या अर्जुना, येथे त्या तुझ्या युद्धशक्तीचा उपयोग नाही. येथे तुला पूर्वजन्मींची स्मृती जागृत करायची आहे. येथे अध्यात्माचे काम आहे. मला ते पूर्वजन्म चांगले आठवत आहेत, तुला ते आठवत नाहीत, म्हणून तू असा प्रश्न विचारत आहेस. अध्यात्माचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे. आपले ऋषी विश्वाच्या उत्पत्तीबद्दल म्हणाले की विश्वाचे आधी येथे फक्त ब्रह्म होते. त्या ब्रह्माच्या दिव्य शक्तीला आत्मा असे म्हणतात. या दिव्य शक्तीचा विस्फोट झाला आणि त्यामधून हे विश्व निर्माण होऊन बाहेर आले. त्या विस्फोटाच्या महाध्वनीला ओम असे म्हणतात. येथे ऋषी चर्चा, साक्षी, पुरावा असे काही गुराळ घालत नाहीत. ते सरळ विधान करत आहेत. जसे आपण म्हणावे की सूर्य आहे, त्याच्या सभोवती आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता प्रदक्षिणा घालते. या चर्चेचा प्रश्न येतोच कोठे? तितक्याच ठामपणे आपले ऋषी अध्यात्म बोलतात, कारण त्यांचा सिद्धांत अनुभूतीवर आधारित आहे. येथे गणिती हिशेब नाही, हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. तसेच ते विचित्र, अर्थहीन बोलत नाहीत. ते असे म्हणत नाहीत की समोरच्या झाडावर एक पक्षी बसला आहे आणि तो फक्त माझ्याशिवाय इतरांना दिसणार नाही. ते अध्यात्माबद्दल म्हणतात की मला जो अनुभव आहे, मला जी अनुभूती मिळालेली आहे, ती प्रत्येक सजीवाला एक ना एक दिवस मिळवावीच लागणार आहे. तुम्हाला जर ही अनुभूती द्यायची असेल तर चला, बसा, उपासना सुरू करा. अध्यात्म योग साधना शिका, ध्यान समाधी साध्य करा आणि आत्मानुभव घ्या, साक्षात्कारित व्हा. येथे भगवंत श्री ठाम विधान करत आहेत. आत्तापर्यंत माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत. ते सर्व मी जाणतो, परंतपा तू मात्र ते जाणत नाहीस. तू जाणत नाहीस हा तुझा दोष आहे. आपण एखाद्याला असे म्हणतो की अरे, मागे एकदा मी तुला अमुक म्हणालो होतो, ते करायची आता वेळ आलेली आहे. तो समोरचा गोंधळतो आणि म्हणतो की मला तसे काही ते अमुक आठवत नाही. आता ते त्याला आठवत नाही हा त्याचा दोष असतो, आपला नव्हे. मग आपण त्याला आठवण करून देतो. अचानक काहीतरी नवीन शोध लागल्यासारखा तो म्हणतो, हां आता आठवले. भगवंत श्री अर्जुनाला नेमके हेच सांगत आहेत. मला ते मागील सर्व जन्म आठवत आहेत, तुला मात्र ते आठवत नाही. आपल्या शरीरातील आत्मा जितका शुद्ध होत जाईल तितके आपण आपल्या मागील जन्मांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या स्मृतीवर संचित भोगापवर्गतेची जळमटे चिकटलेली आहेत.
ती उपभोगून नष्ट केली आणि आत्मशुद्धी झाली तर आपली ही पूर्वस्मृती जागृत होईल. त्यामुळे हे पूर्वजन्म भगवंत श्रींना आठवत असले तरी अर्जुनाला ते आठवत नाही. हरिओम.